आणि संभाजीनगरमधनं एक मोठी बातमी समोर येते। कार समोर लघुशंका केल्याच्या रागातनं गोळीबार झालेला आहे। सुपारी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात, तर गोळीबार करणारे आरोपी अद्याप फरार आहेत। संभाजीनगरमधली ही घटना आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार समोर लघुशंका केल्याच्या रागातनं गोळीबार करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात सुमित पवार यांच्याकडनं। सुमित, काय नेमकी ही घटना? नक्कीच 19 सप्टेंबर रोजी चिकलठाण्यातील MIDC जवळ असलेल्या पाम हॉटेल समोर ही घटना घडली होती। या ठिकाणी एका कारमधून चालणाऱ्या कार चालकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली। त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि यात काही कारणे समोर आली की कार समोर लघुशंका केल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये हा वाद झाला आणि ते वाद मिटल्यानंतर दुचाकीवर आलेल्या तिघांनी या प्लॉट व्यावसायिकावर गोळीबार केला। या दरम्यान प्लॉट चालक हा किरकोळ जखमी झाला असून या प्रकरणी आता दोन आरोपींना MIDC सिडको पोलिसांनी अटक केली आहे। मात्र तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे। ज्यांनी हा गोळीबार केलेला आहे त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे।